नाविका रे वारा वाहे रे, डौलाने हाक जरा आज नाव रे. नाविका रे वारा वाहे रे, डौलाने हाक जरा आज नाव रे. सांज वेळ झाली आता पैल माझे गाव रे. नाविका रे वारा वाहे रे, डौलाने हाक जरा आज नाव रे. नाविका रे. क्या बात है, क्या बात, क्या बात, क्या बात, क्या बात, क्या बात. पार्ले बेक्स मितमारी सह प्रस्तुत कानाला खडा, को पॉवर्ड बाय वॅसलीन, स्पेशल पार्टनर्स गोदरेज नंबर 1 आणि क्लिनिक प्लस शॅम्पू. या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात आपल्या सगळ्यांचं स्वागत असो. झी मराठी ही जी वाहिनी आहे याचं तुमचं फार अतूट नातं आहे. होय. म्हणजे तुम्ही मला वाटतं झी मराठीची जी पहिली दैनिक मालिका होती तिथपासून, त्याच्या आधीपासून आणि नंतरही अनेक वर्ष संगीत देत आहे, त्याचं मालिकांचं शीर्षक गीत लिहित आहे आणि त्या मालिका एका पाठोपाठ एक यशस्वी होत आहेत. याची सुरुवात कुठून झाली? आभाळ मायापासून. बरं. विनय आपटेंची ती मालिका होती आणि म्युझिक मी करावं असं. आणि तिथून जी सुरुवात झाली ते त्यांच्यावर जसं फॅमिली डॉक्टर असतो तसं झी बरोबर माझं झालं की सिरियल आली की म्युझिक अशोक पत्की, सिरियल आले की म्युझिक अशोक पत्की, असं बरेच केले त्यांची. आभाळ माया, वादळवाट, अवघाची संसार, अधुरी एक कहाणी, घडलंय बिघडलंय, अनेक केली, म्हणजे त्याला गिनती नाही असं. झी मराठीची पहिली दैनंदिन मालिका ज्याला आपण डेली सोप असं म्हणतो ती म्हणजे आभाळ माया, आणि त्याची सुरुवात झाली ती पत्की साहेबांच्या शीर्षक गीतानी. ते शीर्षकगीत इतकं लोकप्रिय झालं होतं की ते वेगवेगळ्या ऑर्केस्ट्रामध्ये वाजायचं, लोकांच्या घरात वाजायचं, फंक्शनला वाजायचं, लोकांच्या मोबाईलमध्ये फोन वाजायचा. आणि आपण त्या प्रत्यक्ष पत्की साहेबांकडून ऐकूया. जडतो तो जीव लागते तियास, बुडतो तो सूर्य उरेतो आभास. जडतो तो जीव लागते तियास, बुडतो तो सूर्य उरेतो आभास. कळे तोच अर्थ, उडे तोच रंग, ढळतो तो अश्रू, सुटतो तो संग. दाटते ती माया, सरे तोच काळ, ज्याला नाही ठाव ते तर आभाळ. घननिया डोहा कोटी गूढ माया, आभाळ माया, आभाळ माया. जसं तुम्ही मगाशी म्हणत काही चाल हातात नाही, अमुक नाही, मग मी जाऊन ती बसवली, तसं मंगेश कुलकर्णी ह्याचे शीर्षक गीत त्यांनी लिहिलं होतं. त्यांनी असं सांगितलं की काहीच नव्हतं, काही डोक्यात काही नव्हतं, म्हणून त्यांनी बसच्या तिकिटावरती लिहिलं होतं. तो काय किस्सा आहे म्हणजे? नाही, त्यांनी आणखीन मोठं होत आहे म्हणजे. बरं, 1 मिनिटात संपायचं असं ऑर्डर असते, त्याच्यामुळे ते वाढत जाईल म्हणून पहिल्या 2 ओळी ओढून त्याला राग आला त्याचा. अरे पण म्हटलं एवढंच बसतं आहे आणि त्याच्यातलं जे चांगलं होतं ते आम्ही घेतलं असं. तर तेव्हा बरं ठीक आहे असं झालं. पण तो खूप छान लिहितो, म्हणजे अतिशय सुंदर सुंदर लिहितो. वादळ वाटचं पण त्यांनी इतकं छान लिहिलं. त्याच्यानंतर ऐकूया वादळ वाट. थोडी सागर निळाई, थोडे शंख शिंपले, कधी चांदणे टिपूर तुझ्या डोळ्यात वाचले. कधी उतरला चंद्र
तुझ्या माझ्या अंगणात स्वप्न पाखरांचा थवा विसावला ओंजळीत. कधी काळोख भिजला, कधी भिजली पहाट, हुंकारला नदी काठ, कधी हरवली वाट. वाऱ्या पावसाची गाज, काळे भास गच दाट, कधी धुसर धुसर एक वादळाची वाट. हुंकारला नदी काठ किंवा आभाळमायामध्ये सुटतो तो संग, हा जो विचार आहे, हे जे काय आहे खूप छान, ते आज कोणी लिहून दाखवावं. खरंय. ही जी इमेजरी ज्याला म्हणतो, कल्पना आहे, तीच विलक्षण आहे. त्यासाठी मंगेश कुलकर्णीच्या नावाने एक जोरदार टाळ्या. बघूया त्याला काय म्हणतो. कानाला खडा या कार्यक्रमामध्ये अशोक पत्की येणार आहेत संजय समोर. हे मला कळलं तेव्हा मला धक्का बसला, कारण अशोक पत्कींकडे एखाद्याबद्दल कानाला खडा लावणे किंवा एखाद्याने अशोक पत्कींबद्दल कानाला खडा लावणं असं काही असू शकेल असं मला वाटत नाही. अतिशय सरळ माणूस, ते बरे, त्यांचं काम बरं, असे अशोक पत्की. ते सरळ तर मी वाकडा, अत्यंत विरोधाभास. पण कसं कोण जाणे, आमचं जमलं, ट्युनिंग झालं. मोठ्या भावासारखे त्यांचे माझे संबंध आहेत आणि मी त्यांच्यासाठी गाणी लिहित गेलो आणि आमची गाणी गाजत गेली. पण अशोक पत्की हे स्वतःच एक माझ्या कानाला लावलेला खडा आहे. खरं सांगतो, एक अप्रतिम अमूल्य असा रत्नाचा खडा. रत्नाला सुद्धा आपण खडा म्हणतो. आणि कानाला लावलेला खडा, माझ्याच कानाला लावलेला नाही, महाराष्ट्रातल्या काय देशातल्या अनेक कानसेन रसिकांच्या कानाला लावलेला खडा म्हणजे अशोक पत्की. खरी मजा एक त्यांचं टायटल केलं होतं, अधुरे एक कहाणी. राकेश सरांचा फोन आला मला, असं सगळं. म्हटलं ठीक आहे, तुझ्याकडे गाणं पाठवतो. आणि गाणं आलं. म्हटलं हे तर बघ कुठेतरी ऐकल्यासारखं वाटलं मला, म्हणजे. आणि मी त्याला म्हटलं हे तर अरुण दातेने गायलेलं गाणं आहे, भातुकलीच्या खेळामधली राजा. म्हटलं मग काय करायचं, त्याच चालीला काय हल्ली डेकोरेशन करतात, रिमिक्स म्हणतात वगैरे वगैरे. तर म्हणाल नाही नाही, तुला नवीन चाल लावायची. तर म्हटलं काय बरं आहे ना, देवसाहेबांचं, यशवंत देवानी चाल लावलेली, अरुण दातेने गायला, मंगेश पाडेगावकरांचं गाणं वर्षांनी जगाला माहिती, लहानपणापासून ऐकत आलं. त्याला काहीतरी काय बोलतो. म्हटलं नाही नाही, त्याला वेगळं पाहिजे. मधल्या काळात काय झालं, शिवाजी मंदिरला एक शो होता, तिथे मला पाहुणा म्हणून बोलवलं होतं. म्हणून मी गेलो. तर बघतो तर पहिल्या सीटवर मंगेश पाडगावकर बसलेले. मी त्यांना नमस्ते केलं आणि पुढे जायला लागलो. पत्की इकडे यावं. त्यांचा आवाज तुला माहिती, दर्द एकदम. तर म्हटलं हां नमस्ते. काय ते म्हणे, काय तुम्ही म्हणे माझ्या गाण्याला चाल लावताय. मला पटकन आलं लक्षात. म्हटलं ते भातुकलीच्या खेळामधली म्हणताय का, अधुरे का. हो हो, ते इतकं लोकांच्या मनात रुजलेलं गाणं आहे, तुम्ही काय आणखीन वेगळी चाल लावणार. म्हटलं मी हेच शब्द राकेशला सांगतो आहे की त्या गाण्यालाच आपण नवीन ऑर्केस्ट्रेशन करूया आणि करूया. तर तो नाही म्हणतो आहे. हो चॅलेंज आहे तुम्हाला. म्हटलं तेच मी सांगतो आहे, मला चॅलेंज आहे, मलाही माहिती आहे. आणि त्याच्यापेक्षा चांगलं झालं पाहिजे, कारण लोकांना आवडलं पाहिजे परत. नाही तर लोक असणार की नाही, ते पहिलं छान होतं. त्याच्यात सगळं झालं आणि जाऊन गपचूप बसलो मी आपल्या जागा. बरं जेव्हा करायचं झालं, मी परत राकेशला फोन केला, अरे नको रे करू, तेच चाल ठेव आपण त्याला. नाही मला वेगळी चाल पाहिजे. तर ह्या भातुकलीच्या खेळीच्या 2 चाली लावल्या, कारण पटकन सांगू शकतो ना, बरी नाही दुसरी. म्हणून मी कधी करताना 2 चाली रिझर्वमध्ये ठेवून देतो. ते आवडली नाही तर. अंधेरीला माझं एक रेकॉर्डिंग जिंगलचं होतं, ते संपलं आणि त्याला फोन केला राकेशला. म्हटलं माझं रेकॉर्डिंग संपलं, मी चाली ऐकवायला येऊ का तुला.
तो म्हणाला एक. तर गेलो मी, पेटी नाही, काय नाही, काय नाही, काय नाही. तर म्हटलं कसं ऐकू? तर म्हणे हे का टेबल आहे त्याच्यावर वाजव आणि ऐकव. तर ते टिक्का 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 करत ती भातुकलीची चाल नंबर 1 ऐकवली. मग बरं म्हणाल. दुसरी चाल, मग ते ऐकवली. परत पहिली ऐकव. हां ही ओके, चल जा. म्हणजे ती एअरवर आली, ती केली. आणि लोकांच्या आणि इतकं काय हो, जेव्हा ती वाजायला लागली तेव्हा सगळे खुश. हो, आम्हाला आता ती पहिली चाल आठवावी लागते. ते इतकं म्हणजे लोकांना आवडली होती ती. तर ती थोडी ऐकव. हो हो, म्हणजे काय. भातुकलीच्या खेळामधली राजा आणि कराणी. भातुकलीच्या खेळामधली राजा आणि कराणी. अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी. अधुरी एक कहाणी. अधुरी एक कहाणी. आणि तुम्ही घडलं बिघडलंय म्हणलं काय बद्दल? हां, त्याच्यात पण तसं होतं. रंग्या गोडबोले आला आणि मग असं त्याचं एवढंसं मीटर. घडलंय बिघडलंय, घडलंय बिघडलंय, घडलंय बिघडलंय. उवा उवा उवा. घडलंय बिघडलंय, घडलंय बिघडलंय, घडलंय बिघडलंय. उवा 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 उवा. आता यमुना जळी खेळ खेळू खेळ कन्हैया, ते तर इतकी गाजलेलं, वेगवेगळ्या कारणाने गाजलेलं, इतकी वर्ष होतं. त्याच्यावरनं तुम्हाला करायचं होतं नवीन. मी तेव्हाही भटांना सांगत होतो की अरे तीच चाल ठेवूया, परत ऑर्केस्ट्रेशन त्याचं नाही, चाल वेगळी पाहिजे. म्हटलं बरं. म्हणाले त्यावेळी कोण होतं? मीनाक्षी शिरोडकर. तो काळ काय होता? आता कोण आहे? वर्षा उसगावकर. ते म्हटलं त्याचा आणि याचा काय म्युझिकचा संबंध काय, होय की नाही, कंपोजिशनचा काय? पण मला वेगळं पाहिजे म्हणाला. तर मग मी थोडा अभ्यास केला त्याच्यावरती. त्या काळी कसं होतं पहिली त्यावेळी. हां. यमुना जळी खेळू खेळ कन्हैया का लाजता. यमुना जळी खेळू खेळ कन्हैया का लाजता. म्हणजे काय इथे लाजता तिथे असं आरामशीर, म्हणजे तब्येत में गार आहे कोणी असं. आता म्हटलं काळ बदलला आहे, आता फटफट सरळ समोर. यमुना जळी खेळू खेळ कन्हैया का लाजता. यमुना जळी खेळू खेळ कन्हैया का लाजता. हो का लाजता, का लाजता. बरेच वेळेला तुमच्या तालीमध्ये एक असा थपकन असं एक थोडासा एक विराम येतो आणि त्याच्यानंतर एक असा एक धक्का दिल्यावर की एक पुढे अशी ती चाल सरकन अशी निघून जात. नाही काय, लक्ष्मीकांतचं एक नेहमी म्हणणं असायचं, लक्ष्मीकांत प्यारेलाल पे, गाणं असं समोर पडलं पाहिजे, असं ते दिसलं पाहिजे. पडतंय आता. कालाज हे जे समयवर येणं असतं, त्यांचे कोणते गाणी वाजतात ते पाहिजे नेहमी. तर त्याच्यामुळे त्यांच्या सांगण्यावरून म्हणा किंवा काय. आणि अभिषेकींचं सुद्धा म्हणणं असायचं,
अशोक मोखडा असा सणसणीत झाला पाहिजे ना की अंतरे आपोआप येतात. कळलं की नाही? त्याच्यासाठी जास्ती कष्ट करावे लागत नाही. पण मोखडा असं तर त्याच्यावर ते एक असेल तर कारण त्याचं. बरं, तुम्ही ना राहता पृथ्वीवर पण स्वप्न बघता आसमानीची परी आणायची. हां, ती कशी आणलीत जरा ऐकूया आपण. नक्की. या. ती परी अस्मानीची, ती परी अस्मानीची, ती परी अस्मानीची, ती परी अस्मानीची. डोळे तिचे सळसळती भाषांची जोडी, ओठ तिचे संत्र्यांच्या रसरसत्या फोडी. अंगावर थरथरते साय दुधाची, अंगावर चव धरते गोड मधाची. ती परी अस्मानीची, ती परी अस्मानीची, ती परी अस्मानीची, ती परी अस्मानीची. तर ज्यांच्या पोटावर त्यामुळे पाय आला असं त्यांना वाटत होतं ते तुमचे प्राध्यापक प्रवीण दवणे काय म्हणतात बघूया तुमच्याबद्दल. खरं म्हणजे गेले 32-35 वर्ष ज्यांच्याबरोबर काम करताना मला कुठल्याही कारणाने कानाला खडा असं म्हणावं लागलं नाही. त्यांच्याविषयी आज कानाला खडा लावताना मला एक वेगळा आनंद होतोय. पत्की साहेबांचं घर म्हणजे नुसतं गाणारं घर नाही. हार्मोनियमचे सूर, कविता, भावगीतं यांनी त्याचं बहरलेलं आहेच, पण चवीचं देणारं आणि खाणारंही ते घर आहे. आणि त्यामुळे गाणं आणि खाणं हातात गुंफूनच त्यांच्या घरामध्ये चालतात. पण मित्रांनो, कानाला खडा कुठल्या बाबतीत माहितीये? अनेक संगीतकारांचं जेव्हा बोलावणं येतं तेव्हा कदाचित मी 1-2 दिवस उशीर करेल, परंतु पत्की साहेबांचं बोलावणं आलं तर मी लगेच जातो. हो, दचकू नका, कारण एका वेगळ्या स्पर्धेची मला भीती वाटली. कुठली स्पर्धा? तर सप्तसूर माझे या गाण्याची जेव्हा निर्मिती होत होती या कॅसेटची, त्यावेळेला त्यांनी मला गाणं लिहायला बोलवलं आणि प्रवीण एक छान चाल सुचले आणि डमी शब्द लिहिले, तुम्ही याच्यावर लिहून द्याल का? आणि त्यांनी मला सप्तसूर माझे शीर्षक गीतच ऐकवलं. तुम्हाला काय सांगू मी, म्हटलं डमी शब्द हे तर कुठल्या तरी प्रतिथयश कवीने लिहिले, कुणी लिहिले ते? म्हटलं अजिबात बदलू नका. ते म्हणाले मीच लिहिले. पत्की साहेब म्हणाले. मला इतका आश्चर्याचा धक्का बसला आणि त्याबरोबर हादरलो पण हो. म्हणजे अशोक पत्की जर कवी अशोक पत्की झाले तर मग कवी प्रवीण दवणेंना पण संगीतकार व्हावं लागेल आणि ते तर शक्य नाही, कारण माझा गळा आगळा आहे ते तुम्ही ऐकतात. मित्र, सांगायचं मला हे की ताबडतोब मी त्यांच्याकडे जातो आणि गाणं लिहितो. याचं कारण उशीर लागला तर ते चांगलं गाणं चांगल्या चाळीसह कवी अशोक पत्कीनं जाऊ शकतं. म्हणून पत्की साहेब, मी कानाला खडा लावलाय, केव्हाही तुम्ही बोलवा, मी हजर आहे नवीन कविता घेऊन तुमच्या सुरांसाठी. धन्यवाद. तुमचा एक शिष्य, खरं तर गुरुबद्दल कोणी कानाला खडे लावत नाही, पण ह्यांनी लावलेत. ऐकूया काय म्हणतोय ते. नमस्कार अशोकजी. आज कानाला खडा या कार्यक्रमात तुम्हाला बघून खूप आनंद होतोय आणि तुमच्याबद्दलची अशी एक आठवण जी आमच्यासाठी, माझ्यासाठी कानाला खडा असेल अशी मला सांगायची. आणि मी तीच आठवण सांगणार आहे जी तुमच्या मनात आहे की आपण सावंतवाडीला एका कार्यक्रमाला जात होतो. तिथे एका पुस्तकाचं प्रकाशन तुमच्या हस्ते होतं. त्यानिमित्ताने एक छोटेखानी कार्यक्रम तुमच्या गाण्यांचा तिथे आयोजित केला होता. आणि त्या दिवसाच्या 3-4 दिवस आधीपासून मी तुम्हाला काका विचारतोय की काका कोणती गाडी आहे, कोणती गाडी आहे. तुम्हाला त्या गाडीचं नाव तर आठवत नव्हतंच. तुम्ही ते तिकीट काढून बघितलं नाहीत, मला तिकीट पाठवलं नाहीत. तीच रे ती रात्री कोणती असते, तीच रे ती रात्री कोणती असते. ती म्हटलं रात्री काका कोकण कन्या असते. हा, मग तीच असेल ती. इतकं तुमचं कॅज्युअल होतं सगळं. आणि आपण त्या दिवशी दादरला स्टेशनला एकत्र जमलो. मी, प्रशांत, निशात आणि तुम्ही, आपण 4 जण एकत्र जमलो. आपल्या इतर सगळ्या गप्पा झाल्या, पण आपण कोणीही तिकीट काढून बघितलं नाही. कोकण कन्या आली, आपण गाडीत चढलो. आपल्या ज्या सीट्स होत्या त्या सगळ्या एका आमदाराने आणि त्या पक्षाच्या लोकांनी ऑक्युपाय केलेल्या होत्या. की अरे आपल्या सीट्स गेल्या कुठे, पण त्या त्यांच्याच सीट्स होत्या, कारण ती गाडीच आपली नव्हती. मग जेव्हा TC आला तेव्हा त्याने सांगितलं की अहो तुमची गाडी नाही आहे ही, तुमची गाडी मागणं येते, ती रात्राणी आहे आणि तुम्हाला ठाण्याला उतरावं लागेल, तुम्हाला ती गाडी ठाण्यावरनं पकडायची. त्यामुळे आपण ठाण्याला उतरलो. त्यानंतरची गाडी जेव्हा आली तेव्हा ती गाडी पकडण्यासाठी आपल्याला जवळपास 500 ते 700 मीटर धावायला लागलं, कारण तो प्लॅटफॉर्म खूप मोठा आहे. त्यामुळे मी
एका हातामध्ये माझी बॅग, एका हातात तुमची बॅग, एका हातामध्ये प्रशांतचा कीबोर्ड असं घेऊन मी पळत होतो. म्हणजे तेव्हाचं जर ते ठाणे स्टेशनचं जर CCTV फुटेज मिळालं तर आपण प्रचंड हसू आणि सगळेच जण हसतील तो प्रसंग बघून. तर त्यामुळे एक कशी बशी आपल्याला गाडी मिळाली, हे भाग्य आपलं की आपल्याला ती गाडी मिळाली. आणि त्याच्यानंतर मी कानाला खडा लावला की अशोक काका, तुमच्याबरोबर कुठेही जायचं असेल आणि तुम्ही कितीही बिझी असाल, तुम्हाला कितीही राग येऊ, पण तुमच्याकडे कोणतं तिकीट आहे, ते कधीचं आहे, ते कोणत्या गाडीचं आहे, हे बघितल्याशिवाय आपण पुढचं कुठलंही काम करायचं नाही. आणि आज परत एकदा सांगतो की पण तुमच्याबरोबर मी गेले 9 वर्ष गातोय. तुमच्याकडनं अनेक गोष्टी मला घेण्यासारख्या आहेत, मी घेतल्या आहेत, मला त्या अतिशय उपयोगी पडत आहेत. आणि परत एकदा तुम्हाला आज कानाला खडा या कार्यक्रमात बघून खूप मजा येते. खूप शुभेच्छा. थँक्यू. असं होतं कधी कधी. वा, कारण मला म्हणजे वाटलं होतं की रात्री एकच ट्रेन तिकडे जाणारे, कोकणातून जाणारे. पण आपल्या घरी जायला एकच ट्रेन असेल असं का वाटावं? वाटलं म्हणजे काय असं. मग कोकणाचा विकास झाला वगैरे त्यांनी पण तुमच्या कामात गावी नव्हतं का? पण त्यांनी पण विचारलं नाही कोणी. 3-4 जण आता नावं घेतली त्यांनी. कोणाच्याही मनात आलं नाही की बघूया बाबा कुठे. कारण रात्री एक कोकण कन्या वगैरे असते, त्यांनी निघायचं, संपलं. आम्ही सारे खवय्येच्या टायटल सॉंगची काय गंमत आहे? ते पण मंगेशचंच आहे हो, आणि वेगळ्या तऱ्हेने लिहिलं होतं त्यांनी, त्याच्यामुळे ते मला कंपोज करायला, मी मगाशी म्हटलं ना, वेगवेगळ्या मीटरचं असलं की ते कंपोज करायला मजा येते. तुम्ही म्हणजे आम्ही भाऊ काय होय की नाही, असं ते काय ते सुरुवात तिकडं ना, तर ते आम्ही सारे खवय्ये, तर ते पहिलं जे दुगणमध्ये होतं यातही एक पॉज आहे. आणि हां, तर असं करायला मिळालं की मजा येते करायला. पण तुला पाहतेरीची सुरुवात पण तुमच्या टायटल ट्रॅकने झालेली आहे ना? हो. हाक देता तुला साधता ते मला, वेगळे प्रेम हे वेगळा सोहळा, कोण जाणे जीवनाचा खेळ आहे हा कसा, चेहराही तूच माझा, तूच माझा आरसा, तुला पाहते रे, तुला पाहते रे. क्या बात. या गाण्याची गायिका आर्या, अरे वा, तिला काही सांगायचंय बघा. नमस्कार पत्की काका. तुला पाहतेरेच्या निमित्ताने तुमच्यासारख्या दिग्गज संगीतकाराच्या हाताखाली मला गायची संधी मिळाली, हे मी खरंच माझं सद्भाग्य समजते. याच रेकॉर्डिंगच्या दिवशीचा एक किस्सा मला सांगावासा वाटतोय. तुला पाहतेरेची आपण 3 ते 4 कडवी रेकॉर्ड केली. ती स्टुडिओमध्ये सगळी तुम्ही मला शिकवलीत आणि माझ्याकडून रिहर्सल करून घेतलीत आणि मग ती सगळी कडवी आपण रेकॉर्ड केली. आणि ती सगळी रेकॉर्डेड कडवी स्टुडिओमध्ये ऐकत असताना मला असं वाटत होतं की हे गाणं आत्ता माझ्या गळ्यावरती चढलं आहे आणि आत्ता मी ते अजून चांगल्या पद्धतीने गाऊ शकीन. पण मला हे तुम्हाला सांगायचा खूप संकोच वाटत होता. पण तरीही मी भीत तुम्हाला सांगितलं की काका, मला असं वाटतंय मघाच्यापेक्षा आत्ता मी हे गाणं जास्ती चांगल्या पद्धतीने गाऊ शकीन. तर तुम्ही तेव्हा मला सांगितलं होतं की आत्ता तुला कळलं की पूर्वीच्या काळी इतके वेळा रिहर्सल का व्हायची, कारण गाणं गळ्यावर चढावं ह्यासाठी इतके वेळा रिहर्सल व्हायची. तर जाऊन पटकन परत एकदा रेकॉर्ड करून ये. तेव्हापासून मी कानाला खडा लावला की कुठल्याही रेकॉर्डिंगच्या आधी मी निदान 10 ते 15 वेळा तरी घरी त्याची प्रॅक्टिस करून जाईन. वा, खरं आहे बघा. आणि ते गाणंच जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही पेश कसं करणार ना, असं होतं ते. बरोबर, पॉईंट बरोबर घेतला तिने एकदम. तुम्ही घरी कमी असता आणि जास्त वेळ जिथे असता असे जे काही स्टुडिओज आहेत त्यातल्या एका स्टुडिओचे तुमचे म्हणजे आमचे मित्र आहेत ते, तुम्ही त्यांच्यावर काम करता, त्या अवधूत वाडकर साहेबांना काय म्हणायचं आहे तुमच्याबद्दल बघूया. एकदा मी स्टुडिओत, आमच्या बँड्रातल्या स्टुडिओत V2 मध्ये
खूप उशिरा पोहोचलो आणि अशोकजी फार वेळेचे पर्टिक्युलर एकदम म्हणजे 10चं बुकिंग असेल तर ते 9:30 पावणे 10 वाजताच स्टुडिओत पोहोचतात आणि मी प्रचंड उशिरा पोहोचलो होतो त्यावेळेला म्हणजे साधारण 1 तासभर मी उशिरा पोहोचलो होतो. सगळे वादक आणि आर्टिस्ट सगळे स्टुडिओच्या बाहेर उभे होते कारण स्टुडिओची चावी माझ्याकडे होती आणि तो उघडला नव्हता आणि मी पोहोचलो स्टुडिओत. सगळे आर्टिस्ट सगळे चिडलेले होते. अशोकजी पण फक्त अशोकजी शांत होते पण बाकी सगळे आर्टिस्ट चिडलेले होते आणि मी तिथे पोहोचल्यावर सगळे माझ्यावरती सुरू झाले होते आरडाओरडा करायला, काय तुला कळतं की नाही. पण अशोकजी शांत होते एकदम, ते काहीच बोलत नव्हते आणि तो मला जास्त त्रास होत होता की अशोकजी काहीच बोलत नाहीत. त्यांनी काम झालं, सगळं झालं आणि जाताना फक्त मी त्यांना म्हटलं काम सगळं संपल्यानंतर जाताना मग अशोकजींना मी सॉरी म्हटलं की सॉरी मला उशीर झाला. तर त्यांनी फक्त एकच सांगितलं की लक्षात ठेव वेळ ही कुणाची वाट बघत नाही. आणि तेव्हापासून जो मी कानाला खडा लावला की नाही, उशिरा कधीही पोहोचायचं नाही. वा. तुमचे जिंगलच्या काळातले एक मित्र कोण? आता तुम्हाला असा प्रश्न पडणार कारण तुमचे शत्रू कोण आहेत नाही, सगळे मित्रच. हो, म्हणूनच म्हटलं. बघा आपण त्यांना प्रत्यक्ष बोलूया. बघा यांची एक वेगळी ओळख करून देतो की प्रख्यात गायक आहेत ते, परंतु आपल्या मित्रासाठी ते वेळेला कोरसमध्ये सुद्धा गातात. एवढी त्यांची मैत्री आणि एवढी त्यांची मन मोठं आहे. त्याचा ते एकदा टाळ्या होत होते. थँक्यू. आणि आजही गातो मी. हां, कारण अशोकजी किती 40 वर्ष झाले ना. पण आरामशीर. 77 मला असं मुंबईत आल्यापासून तो माझ्याबरोबर आहे. असिस्टंट म्हणून होता. झिंगल म्हणा, हे म्हणा, ते म्हणा, कुठेही जॉली अनेक आहे म्हटलं. म्हणजे जे तुम्ही आधी करत होता तसंच काम हे आता बरोबर. करतात. ओके. नाही. आणि मी एक पर्सनल मला सांगायचं आहे हां, की जेव्हा माझे वडील हॉस्पिटलला होते ना, 77ची गोष्ट करतो मी, तेव्हा 150 रुपये मिळायचे का जिंगलचे. तर अशोक पत्की कडून मला महिन्यातून ॲव्हरेज 10 ते 12 जिंगल मला मिळायचे. दॅट वॉज टू मच मनी फॉर मी, नाही का, म्हणजे इन 77. तर ते करत करत देवाची कृपाने गणपती भक्त मी आहे, करत करत एक पिक्चर पण बनवलेलं मी ॲज अ प्रोड्युसर ऑल्सो. पण तेव्हा हे मला अजूनही मी त्यांच्याकडे मला फोन कर, सोन्या तू फ्री आहेस ना रे, असं कोरस गायचं आहे. मी आजही जातो बिकॉज पैशासाठी जात नाही मी, कारण पैसे त्यांनी त्या टायमाला मला दिले ॲक्च्युली. 2 प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत मला. पहिलं असं की त्यांच्याबद्दल तुम्ही काय कानाला खडा लावलाय, आणि दुसरं म्हणजे तुम्हाला काय वाटतं की ह्यांनी कोणासाठी आपल्या कानाला खडा लावून घेतला पाहिजे? ह्यांच्यासाठी मी कानाला खडा लावून काय उपयोग झालेला नाही. हां, की एकतर काय अशोक पत्कींचं रेकॉर्डिंग म्हणजे मला असं वाटतं वर्ल्डमध्ये सर्वात फास्टेस्ट रेकॉर्डिंग हाच करतो. एकेका वेळी 10-10, 12-12 लँग्वेजेस करायचो आम्ही सगळे. सकाळी गेलो की रात्री बाहेर पडायचो. मजा यायची. म्हणजे आणि 8 वाजता जाताना मला अजूनही आठवतं RTVCला रेकॉर्डिंग असायचं नियर स्ट्रँड सिनेमा. तर माहीमपासून तिथे पोचता टॅक्सीमध्ये जे जिंगल दिले ना त्याचे 3-3 वर्ष ट्यून होईन जायचं आता अशोकजी. म्हणून म्हणजे 9 वाजता की 10 वाजताचा टाईम असेल तर 10 ते 12मध्ये झालं जिंगल आणि त्याचे 2 अनदर 4 आवर्स म्हणजे 4 लँग्वेज पण होतं. म्हणून एव्हरीबडी प्रत्येक आपण टायमावर यायला पाहिजे. तर ते बोलत तो पण थकला आणि मी पण कानात खडा गेलो. आता नेक्स्ट डेला मी करेक्ट येणार, पण झालेलं नाही. ती गोष्ट अजूनही होत नाही. अच्छा, असं किती वेळा म्हणाला तुम्ही नेक्स्ट टाइम येणार? 30 वर्ष चालूच आहे म्हणजे. 35 वर्ष तरी झालं. म्हणजे 9चा टाईम असेल तर 9:45ला मी हजर असतो तिथे. हां, 10चा असेल तर 10:45ला असतो, 15 मिनटं अगोदर. पण बाकीचे सगळे आरामशीर लेट येतात. ह्याचं तर अगदीच म्हणजे राजशाही खातं आहे. हा 10:30 म्हणजे अर्धा तास लेट. असा कुठे आहे रे तू? मी आत्ता इथे आहे. म्हणजे यायला परत 15-20 मिनटं एवढं आरामशीर असतं. पण तो आला ना
ही सगळी जबाबदारी त्याच्यावर सोपवावी. जॉली जरा वगैरे हे हार्मोनी मला इथे पाहिजे, मला हे इथे पाहिजे जरा, आणि तो माणूस करून घेतोय. त्यांनी काय कानाला खडा लावला पाहिजे लोकांसाठी? अशोक पत्कीचा मी सांगू शकतो, म्हणजे मी बघितलं प्रत्यक्षात की नको तिथे चाल लोकांसाठी करायचं. नाव दुसऱ्याला भेटतंय, हां, अवॉर्ड दुसऱ्याला भेटतंय, पण चाल सगळे ह्याची आहे असं. पण मग मी असं एक दोनदा झालं असेल ना? काय किती एक दोनदा अशोकजी, किती अजूनही होत असेल ना तुमचं. कोणाचं चुकतं तर ते म्हणून असं नको करू रे, ह्याला असं कर, पण ते करून त्यांना काही फायदा नाही ॲक्च्युली. पण हे मग एक गुरुदक्षिणा म्हणून मी काम करतो की तुझ्याकडनं काहीतरी शिकलो, माझे 2-4 सूर तुला दिले, काय फरक पडतो असं माझं म्हणणं असतं. ॲक्च्युली 2-4 सूर नाही अशोकजी, फुल पिक्चरचे गाणे असं पण झालेलं आहे, आणि त्याला नॅशनल अवॉर्ड मिळालं आहे असं पण झालं. मला वाटतं मिले सूर मेरा तुम्हाला क्रेडिट दिलेलं नाही आहे का? आता द्यायला लागलेत. त्यावेळेला कोणाचं नाव होतं मग? वैद्यनाथन आणि लुईस बँग. कारण नाथनकडे चाललं होतं, पण तो अशोक लिखले, रात्री फोन यायचा म्हणून ह्याचे 2-3 चाली बनव म्हणून 2-3 चाली बनवून घेऊन गेलो. आणि क्लायंट एजन्सीवाले सगळे बसले होते आणि ऐकवलं. तर पहिलं चाल एका रागात समजूया आपण भीमपलासमध्ये, तर 2-3 एक 15 माणसापैकी 2-3 माणसाची डोके ठीक आहे, अच्छा, बाकी स्तब्ध होते. दुसरी ऐकवली काहीतरी यमनमध्ये समजा, तर हां ये कुछ अच्छा है उससे झालं. तिसरी ऐकवली म्हणजे जी एअरवर येते भैरवीतली, तर ती हां येस येस गॉट इट सगळे उठले एकदम म्हणजे कडकडून, आणि मग ती फायनल झाली. आणि मग ते बरं गाई तयार नव्हता, म्हणजे सगळं त्या पियुष पांडेनीच लिहिलं होत्या त्या ओळी, पण मिले सूर मेरा तुम्हारा तो सूर बने हमारा, तर त्याला चाल लागले होते. आता पुढचं काय, आता पुढची लँग्वेज आता ही आहे, तामिळ आहे, तेलुगू आहे किंवा काही, तर ते तिथलं ते हां क्या आहे मिले सूर में यांना ओढव यात ओढले हां दोडी उठ तुम्ही लोढे आहे, म्हणजे मिले सूर मेरा तुम्हारा तो सूर बने हमारा, त्याचं ट्रान्सलेशनच फक्त होतं ते त्या लँग्वेजमध्ये करायचं होतं. तर ते बरं मीटरमध्ये बसत नाही, ते आमच्या प्रोड्युसरला सांगतो आम्ही, मलिक म्हणून होता, ये अपने इसमें मेरे को मीटर मालूम नाही, मेरे को मिले सूर सुन रहा है ऐसा मिलना चाहिए सुरावट त्याची, कळलं की नाही, सुरावट तर ते वाटलं पाहिजे. म्हटलं ठीक आहे इथनं आहे ना. बरं सेकंद म्हणजे 5.5 सेकंद गुजरातीला, 6.5 सेकंद ह्याला, 7.5 सेकंद असं, म्हणजे अर्धवट 7 किंवा 8 नाही. म्हटलं 7.5 का 8, मेरे को 7.5 चाहिए. मी कविता कृष्णवर्ती एका बाजूला आणि तो मलिक एका बाजूला, प्रत्येक लँग्वेजला. आम्ही जशी फुलं ठेवतो ना, असे 13 फुलं ठेवले लँग्वेजची, आणि त्याला जे गुंफलं आहे ते लुई बँक्सने केलं आहे पहिल्यापासून. हा त्याचा जो बनवला किंवा वेणी म्हणूया आपण काय, ते त्याचं काम आहे. तर मी नेहमी सांगतो की मला जर 100 मार्क दिले तर 200 मार्क लुई बँक्सला दिले पाहिजे, इतकं छान गुंफण केली आहे त्यांनी ते. ते म्हणजे काय आहे माहिती आहे का, मोगरीचा गजरा असतो ना, त्याचा सुगंध चांगला आहे असं म्हटल्यानंतर हे काय म्हणणार, नाही सुगंध चांगला आहे ठीक आहे, पण त्या दोऱ्याला मार्क दिले पाहिजेत ना, त्याच्यामुळे तो सुगंध आलाय. आणि पुढे बोलणार की जो विकतोय त्याला पण थोडासा द्यायला पाहिजे. तुम्ही इथे आलात आणि त्यांच्या कानाचे खडे व्यवस्थित सांगितले त्यांना, ते ऐकणार नाहीत हे आपल्याला माहीत आहे, तरी पण आपण आपल्या बाजूने सांगायचं काम करायचं असं तुम्हाला वाटलं ते असेल. बरोबर आहे, आपण थँक्यू. मजा आली सर. थँक्यू. पण इथे पत्की साहेब, मगाशी तुम्ही आमच्या त्या लेखकाचं जो गायक बनलाय त्याचं कौतुक काय केलं, त्याला काय वाटलं, तो आता लिहूच लागला. त्याने अजून एक पद लिहिलं आहे, म्हणजे मला ह्याला काही पद म्हणवत नाही, तुम्ही जर त्याला चाल दिलीत तर त्याचं पद होईल. नक्की या. वन 2 3 4. कधी राग कधी लोक कधी रुसवा फुगवा, एवढं सगळं दोष घेऊन गा जीवाला जगवा. हे
कधी राग कधी लोक कधी रुसवा फुगवा, केवढं सगळं ओझ घेऊन का जीव जगवा. त्रास खूप छोटा किंवा फार बडा, एकच रामबाण औषध कानाला खडा, हो कानाला खडा, कानाला खडा, हे कानाला खडा. गाणं मिनिटांमध्ये असलं की आपोआप छान चाल लागतंय, छान म्हणतात. कार्यक्रमातला एक भाग असो की माझा खडा माझं मत, म्हणजे तुम्हाला एक प्रश्न विचारला जाईल, त्याचं उत्तर म्हणूनही 2 पर्याय असतील, त्यातला एक आणि एकच निवडायचं आहे. मग असं नाही होतं का मग की नाही तेही बरं आहे हेही बरं आहे, शक्यतो रोखठोक उत्तर द्यायची. आवडतं शीर्षक गीत तुला पाहते रे वादळवाट. तुला पाहते रे. क्या बात. तुम्ही स्वतः लिहिलेलं गाणं, राधा ही बावरी की सप्तसूर माझे? दोन्ही आपलीच मुलं आहेत तेव्हा जरा प्रॉब्लेम वाटतोय. पण हो, पण एक इंजिनियर झालं एक डॉक्टर झालाय, उपयोगी कोण पडतो किंवा कोणामुळे नाव होतं आपलं. काय बात आहे. तसं गाणं लिहायला कठीण होतं म्हणून ते जास्ती चांगलं आहे, राधा ही बावरी. आवडती गायिका म्हणजे गायिका म्हणून नव्हे तर तुम्हाला ज्यांच्याबरोबर काम करणं जास्त रुचतं? कविता कृष्णमूर्ती, देवकी पंडित? देवकी पंडित. देवकी पंडित. खूप आपण गप्पा मारल्या, भरपूर गाणी ऐकली छान छान वेगवेगळी, आणि बँडवाल्याच्या समोर जाऊन उभा राहणाऱ्या मुलापासून असंख्य अशा जाहिरातींचे, नाटकांचे, सिनेमांचे, मालिकांचे संगीतकार इथपर्यंत मजल मारलेली अशा एका संगीतकाराबद्दल आपण सगळं ऐकलं, छान वाटलं, बरं वाटलं. आणि म्हणजे आपण भेटतो, बरेच वेळेला बोलतो, मला तुमच्याबद्दल चांगल्यापैकी माहिती होती, खरंच माहिती होती, म्हणजे आदर आहेच, परंतु अगदी प्रामाणिकपणे सांगतो तुम्ही इतके मोठे असाल असं मला खरंच वाटलं नव्हतं. कारण तुमचा स्वभाव, तुम्ही फारच साध्या माणसासारखे वागता. आणि कधी काही मी तुम्हाला बोलताना माझा जरा थोडा स्वभाव थट्टेखोर आहे, काही बोललो असेल तर मला माफ करा, मी मनापासून बोलतो, म्हणजे मला आवडता तुम्ही म्हणून. तर शेवटला भाग आपला असा असतो या कार्यक्रमात की काही गोष्टी आपल्या हातून घडून गेलेल्या असतात, त्याची जबाबदारी आपल्यावर नसते, पण काही गोष्टी आपण घडवून आणतो त्याची जबाबदारी आपल्यावर असते निश्चितच. किंवा काही वेळेला कोणाच्या चुका झालेल्या असतात, आपण त्या पोटात घालतो तेव्हा बोलत नाही, किंवा आपल्याबद्दल आपल्याला काही बोलायचं असतं ते बोलत नाही. तर असं जर तुम्हाला काही सांगायचं असेल, कन्फेस करायचं असेल, कानाला खडा लावायचं असेल, तर हा वेळ तुमच्यासाठी आहे, तुम्ही सांगू शकता. मला असं वाटतं की आजकाल जे म्युझिकचं चाललं आहे ते काही बरोबर नाही. म्हणजे आम्ही एवढा 50 वर्षाचा प्रवास केल्यामुळे असेल, किंवा त्या शाळेतले विद्यार्थी आहोत म्हणून असेल, तेव्हा आम्ही ते मेहनत घेतली आहे. हल्ली तेवढे बघायला पण मिळत नाही कोण घेतं आहे बाबा मनापासून. एखाद दुसरे माणसं सोडले तर म्हणजे देवकी पंडित आहे, सुरेश वाडकर, ते विचारतात रिहर्सल करूया का, किंवा ओके म्हटलं तरी म्हणतात माझ्यासाठी एक घ्या टेक. कारण काय त्यांना तेवढं हे असतं की आणखीन चांगलं होईल. आता आर्यानी जसं सांगितलं तर आणखीन चांगलं होऊ शकतं, पण एवढी तसदी पण हल्ली कोणी घेत नाही. तर मला ह्या सगळ्यांना सांगावं असं वाटतं की नुसतं गाणं बजावणं आलं म्हणजे ते गाणं नाही, गाणं इथे जाऊन भिडलं पाहिजे तर ते गाणं असतं. तर कानाला त्यांनी खडा लावावा की ह्याच्या पुढचं जे काम मी करीन, म्हणजे तो लेखक असो, गायक असो, संगीतकार असो, ते इथे उतरलं पाहिजे, प्रत्येकाच्या हृदयात जाऊन भिडलं पाहिजे. तर ते खरं गाणं. आणि त्याच्यासाठी त्यांनी कानाला खडा लावला पाहिजे की मी ह्याच्या पुढचं काम आणखीन चांगलं करीन, ह्याच्या पुढचं काम आणखीन चांगलं करीन, अशी शपथ घेतली पाहिजे. एवढं त्यांनी करावं असं मला वाटतं. तुम्ही इथे आलात याबद्दल झी मराठीतर्फे एक छोटीशी प्रेमाची भेट. ज्यांच्या बालपणीच्या आठवणींचा हेवा वाटावा आणि संपूर्ण कारकीर्द दृष्ट लागावी अशी आहे,
असे पत्की साहेब आपल्यासोबत आहेत, हे आपलं भाग्य. नवीन संगीतकार, गीतकार, गायक, तुम्ही आजच्या भागातून काही खडे कानाला लावलेत तर तुमचं भाग्य नक्की उजळेल. पत्की साहेबांना पुढच्या आयुष्यासाठी, संगीताच्या सेवेसाठी शुभेच्छा देऊन आपण आजच्या भागात थांबूया. परत भेटूया याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे पार्ले बेक्समिथ मारिसा, प्रस्तुत कानाला खडा, को पॉवर्ड बाय वॅसलीन, स्पेशल पार्टनर्स गोदरेज नंबर 1 आणि क्लिनिक प्लस शॅम्पू. सुर की नदियाँ हर दिशा से, सुर की नदियाँ हर दिशा से बहते सागर में मिले, बादलों का रूप लेके बरसे हल्के हल्के हो मिले. सुर मेरा तुम्हारा मिले, सुर मेरा तुम्हारा हो सुर बने हमारा. मिले सुर मेरा तुम्हारा,